5 मार्च भाग. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 5 मार्चचा भाग खूपच छान झालेला आहे. अथर्व विचारे अर्जुन आणि सायलीला भेटेल का हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते सायलीपासून. सायली कल्पनाकडे येते आणि विचारते, आई, पाय कसा आहे तुमचा? कल्पना काहीच उत्तर देत नाही, म्हणून सायली पायाला हात लावून पाहते तर कल्पनाला वेदना होतात. ते पाहून सायली घाबरून म्हणते, आई, दुखलं का खूप? मी लेप लावून देऊ का? मी विमलताईंना सांगते तुमच्या पायाला लेप लावायला आणि अश्विन भाऊजींकडून गोळ्या सुद्धा घेते आणि तिथे असलेल्या प्लेट्स उचलायला लागते. ते पाहून कल्पना म्हणते, आधी तुझं बोलणं थांबव. आम्हाला काही लागलं तर आम्ही स्वतः घेऊ. जा तुझ्या खोलीमध्ये जाऊन बस. तुझी काहीही गरज नाही मला. सायली म्हणते, काळजी घ्या आणि ती तिथून निघून जाते. इकडे अर्जुन आणि चैतन्य गाडीमध्ये फिरून अथर्व विचारेला शोधत असतात. अर्जुन प्रचंड त्रासलेला असतो. अर्जुन म्हणतो उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत त्याला कोर्टात प्रेझेंट करायचं आहे. चैतन्य म्हणतो सापडेल, तू पॅनिक होऊ नको. अर्जुन म्हणतो कसा पॅनिक नको होऊ मी? तुला कळते का चैतन्य किती सिरियस सिच्युएशन आहे? चैतन्य म्हणतो मला माहीत आहे, उद्या सकाळी 10 वाजेपर्यंत अथर्व मिळाला नाही तर आपल्या संपूर्ण मेहनतीवर पाणी पडणार आहे. तू काळजी घेऊ नको. इकडे किलेकरांच्या घरी अश्विनी येतो. प्रतिमा म्हणते, अश्विन कसा काय आलास? अश्विन म्हणतो मी हॉस्पिटलमधून घरी जात होतो, त्यामुळे विचार केला की जाता जाता तन्वीची चौकशी करावी. तन्वी ठीक आहे ना? प्रतिमा म्हणते ती ठीक आहे. अश्विन म्हणतो आज तिला खूपदा कॉल केले परंतु तिने कॉल घेतला नाही. इकडे तन्वी अश्विन आलेला पाहते आणि विचार करते हा घरी कशाला आला? आता नाटक सुरू करावं लागणार. प्रतिमा म्हणते ती व्यवस्थित आहे, तिच्या खोलीत आहे, जाऊन भेट. तन्वी खोलीत येऊन बसते आणि ग्लासामधले पाणी डोळ्याला लावून खोटं रडण्याचा नाटकासाठी तयार होते. अश्विन तन्वीच्या खोलीत येतो तेव्हा तन्वी करण्याचं नाटक करत असते. अश्विनला तिच्याकडे पाहून वाईट वाटतं, पण तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो दादा, मी तुझ्यासोबत जे केलं ते विसरून जा. तुझ्यासमोर तुझं आयुष्य आहे. तन्वी म्हणते एकदा नाही तर दोनदा लग्न मोडलेल्या मुलीकडे सगळेजण खूप वाईट पाहतात. सगळा त्या मुलीला देतात असं म्हणून ती रडायला लागते. अश्विन म्हणतो अशा लोकांचा विचार आपण नाही करायचा. तन्वी म्हणते परंतु मी एकटी आहे. हे तर खोटं नाही. माझ्यासमोर सगळ्यांना सगळ्यांचे प्रेम मिळालेलं आहे. मला मात्र माझं प्रेम मिळालं नाही. माझी साथ कोणीच देणार नाही. अश्विन म्हणतो तन्वी रडू नको. तन्वी त्यांनी म्हणते कोण मला आयुष्यभराच्या शेवटपर्यंत साथ देईल? सांग ना. मनात विचार करते की अरे माठ मुला, एवढी हिंट देत आहे तुला तर पकड आणि सांग की मी आहे तुझ्यासोबत. अश्विन काही बोलणार एवढ्यात प्रतिमा अश्विनसाठी कॉफी घेऊन येते. अश्विन म्हणतो मी फक्त तन्वीची चौकशी करण्यासाठी आलो होतो. मी निघतो आता. तन्वी काळजी घे. इकडे सायली काळजीने अर्जुनला कॉल करत असते परंतु अर्जुन कॉल घेत नाही. चैतन्य त्याला कॉल घ्यायला सांगतो परंतु अर्जुन म्हणतो मी काय सांगू बायकोला? अथर्व अजून सापडलाच नाही. माझीच चूक आहे. मीच त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं. सगळी चूक माझीच आहे. चैतन्य त्याला समजावतो. इकडे प्रताप आणि विमल कल्पनाला खाली घेऊन येत असतात. प्रताप म्हणतो वरतीच बसून जेवण करायचं, वर खाली कशाला करत आहेस तू? कल्पना म्हणते खोलीत माझा जीव लागत नव्हता. प्रताप आणि विमल कल्पनाला खुर्चीत बसवतात. इकडे सायली काळजीत उभी असते. ते पाहून कल्पना प्रतापला विचारते, मघापासून हीच कशात लक्ष नाही. काय झालं असेल? प्रताप म्हणतो अर्जुनला विचारू का काय झालं आहे ते? कल्पना म्हणते अर्जुन सुद्धा अजून आला नाही. अश्विन सुद्धा आला नाही आणि ही देखील काळजीत वाटत आहे. सगळं ठीक असेल ना? प्रताप म्हणतो सगळं ठीक असेल. इकडे किंवा अश्विनला म्हणते तू कॉफी सुद्धा घेतली नाही. अश्विन म्हणतो मी परत येतो. प्रतिमा म्हणते आता तुला इथे आलास म्हणून विचारते. मला तन्वीची काळजी वाटत आहे. हल्ली खूप विचित्र वागते तीर्थरूप. अश्विन आपल्याला तिला समजून घ्यायला हवं. तिच्यासोबत जे काही झालं त्यामुळे ती खूप दुःखी झालेली आहे, म्हणून ती असं वागते. तिला थोडा वेळ दिला ना ती व्यवस्थित होईल. प्रतिमा म्हणते मला तन्वी आनंदात असायला हवी. अश्विन म्हणतो येतो मी आता. इकडे तन्वी विचारत पडलेली असते. ती रविराजची वाट पाहत असते. एवढ्यात रविराज येतो. त्याला पाहून तन्वी खाली बसते आणि डोळे पुसण्याचे नाटक करते. रविराज काळजीने विचारतो तन्वी काय झाला आहे बाळा? रडत का होतीस तू? तन्वी म्हणते बाबा जाऊ द्या. रविराज म्हणतो सगळं जाऊ दे, मला सांग काय झालं ते. तन्वी म्हणते आपल्याच घरातून सायलीला सपोर्ट भेटत आहे.
रविराज म्हणतो मला कळालं नाही. तन्वी म्हणते माझी आई मला सोडून सायलीला सपोर्ट करते. आई सायलीला व्हिडिओ कॉल करून तिच्याशी बोलत होती. मला तिच्यासोबत बोलायचं होतं परंतु तिने माझ्याकडे दुर्लक्ष केलं. बाबा, मी मुलगी म्हणून कुठे कमी पडले? रविराज म्हणतो तू इतकं मनाला लावून घेऊ नको. तन्वी म्हणते पूर्ण आजीशी बोलणं वेगळी गोष्ट आहे आणि सायलीला डोक्यावर बसवणं वेगळी गोष्ट आहे. रविराज म्हणतो मी बोलतो तिच्याशी. असं बोलून तो तिथून निघून जातो. इकडे सायली विचारात पडलेली असते. ती चैतन्य आणि अर्जुन दोघांनाही कॉल लावते परंतु दोघांचेही फोन बंद येतात. इकडे कल्पना झोपण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला झोप येत नाही. ती उठून बसते आणि अर्जुनला कॉल लावते. प्रताप म्हणतो काय करत आहेस तू? ती म्हणते अर्जुनला कॉल केला आहे. प्रताप म्हणतो कुठल्या तरी केसच्या कामात अडकला असेल, पण म्हणते तो सुखरूप आहे हे कळायला हवं. मला त्याची काळजी वाटत आहे. कल्पना म्हणते आपण खाली जाऊन थांबू. म्हणतो नको तू इथेच थांब, मी खाली जाऊन वाट पाहतो. प्रताप खाली येतो. कल्पना देखील वरतून पाहते आणि त्याला सायलीशी बोलायला सांगते. इकडे रविराज प्रतिमाला बोलायला येतो. रविराज म्हणतो मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं. असं कळलं की तू सायली सोबत खूप वेळ बोलत आहेस. प्रतिमा म्हणते माझा मी सायलीचा बोलणं होतं. रविराज म्हणतो त्याची काय गरज आहे? प्रतिमा म्हणते सायलीमुळे काही घडलंच नाही. आता तन्वी स्वतःचा दुःख स्वतः वाढवून घेत आहे, पण तीच अर्जुनच्या विचारातून बाहेर पडत नाही. रविराज तू तिच्यासमोर सायली सोबत बोलत राहिलीस तर कसं काय होणार? रविराज म्हणतो मला आता अजून वाद घालायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या मुलीचा जो कोणी मन दुखवेल त्याला मी कधीही माफ करत नाही. प्रतिमाला हे ऐकून धक्का बसतो. इकडे कल्पना खाली येते आणि प्रतापला सायली सोबत बोलायला सांगते. शेवटी प्रताप सायलीला विचारतो अर्जुना आला नाही का अजून? सायली म्हणते त्यांचा फोन स्विच ऑफ येत आहे. कल्पना म्हणते त्याला वेळेचं भान नाही का? सायली म्हणते तुम्ही काळजी नका करू, चैतन्य भाऊजी त्यांच्यासोबत आहेत आणि ते दोघे केसचं काम करण्यासाठी गेलेले आहेत. कल्पना म्हणते काही कळाला तर आम्हाला कळव. सायली म्हणते ठीक आहे. नंतर कल्पना आणि प्रताप वरती जातात. इकडे रविराज पाहतो तर जेवणाचे ताट तसेच ठेवलेले असतात. रविराजला कळत की प्रतिमा जेवलेली नाही. प्रतिमाला आवाज देत खोलीत येतो. त्याला प्रतिमा कुठेही दिसत नाही. इकडे रविराज बघतो तर प्रतिमा बाहेर झोपाळ्यावर बसलेली असते. रविराज तिच्याकडे येतो आणि म्हणतो मी मघाशी खूप काही बोलून गेलो, त्याबद्दल सॉरी. प्रतिमा म्हणते तुम्ही माफी मागू नका. रविराज तिच्या शेजारी बसतो आणि म्हणतो तुला इथे एकटं बसलेलं पाहून हरवलं नाही आणि मला पूर्वीची प्रतिमा आठवली. ही तुझी खूप आवडती जागा होती. आपल्या अपघातापूर्वी जेव्हा जेव्हा तू अस्वस्थ व्हायचीस तेव्हा या जागेवर येऊन बसत होतीस. प्रतिमा म्हणते हे मला आठवत नाही, परंतु आज इथे येऊन बसावंसं वाटलं. रविराज म्हणतो अशाच रीतीने तुझी स्मृती सुद्धा हळूहळू परत येईल. मी उगाचच तुझ्यावर चिडचिड केली. प्रतिमा म्हणते आणि मी सगळं विसरले तर? रविराज म्हणतो असं काही होणार नाही आणि मला खरंच तन्वीची काळजी वाटते. असं बोलून रविराजच्या डोळ्यात पाणी येतं. इकडे सायली विचार करत असते की 1 वाजला तरी सुद्धा अजून यांचा फोन बंद येत. कुठे असतील हे? शेवटी सायली काळजीने त्रस्त होते आणि या भागाचा इथेच शेवट होतो. पुढे काय घडणार ते पाहूया नंतरच्या भागात. अर्जुन आणि सायली अथर्व विचारेला शोधू शकतील का हे देखील पुढे आपल्याला समजेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. फेब्रुवारी 27 भाग रिव्ह्यू. नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेचा 27 फेब्रुवारीचा रिव्ह्यू भाग खूपच छान झालेला आहे. जोशी वकील महिपतची सगळी गुपितं उघडी करणार का हे आजच्या भागात कळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या भागाची सुरुवात होते जोशी वकील पासून. तो अर्जुनला सगळी हकीकत सांगायला लागतो. अर्जुन त्याला विचारतो साक्षीचा नवा भाऊ कुठून जन्माला आला? जोशी म्हणतो ती सगळी माझी प्लॅनिंग होती. साक्षीला असा कोणी भाऊ नाही. माझ्या ओळखीच्या दुकानात अथर्व विचारे नावाचा मुलगा कधीतरी आला असेल. त्याचं आधार कार्ड चुकून तिथे राहिलं होतं, त्यामुळे मी अथर्व विचारेच्या नावाने संपूर्ण पेपर बनवले. त्यावर अर्जुन त्याला विचारतो म्हणजे अथर्व विचारे नावाचा खरा माणूस आहे, परंतु त्याचा साक्षी शिखरेशी काहीही संबंध नाही आणि त्याला माहीत नसताना तुम्ही त्याचे पेपर इल्लीगल वापरले. अर्जुन म्हणतो असं करताना लाज नाही वाटत? मी आता तुला सोडत आहे, परंतु तुझी ही फाईल माझ्याकडे राहील. तू जर महिपत समोर तोंड उघडलं तर ही फाईल डायरेक्ट बार कौन्सिलकडे जाईल. मग तुझी वकिली रद्द झाली म्हणून समज. जोशी म्हणतो परंतु महिपतला समजल्यावर तो माझा जीव घेईल.
अर्जुन म्हणतो तुम्ही चिंता करू नका, तोपर्यंत मी तुम्हाला सुरक्षित जागी पोहोचवतो. इकडे कल्पना पूर्णा आजीसाठी शिरा घेऊन येते. कल्पना म्हणते मी माझ्या स्वतःच्या हाताने केलेला आहे, तुम्हाला गोळ्या सुद्धा घ्यायच्या आहेत, असा हट्टीपणा करू नका. सायली दरवाजाच्या आडून हे सगळं पाहत असते. पूर्णा आजी म्हणते मला नको. कल्पना म्हणते 2 घास तरी खाऊन घ्या, कारण या क्षणी तुम्ही काहीतरी खाणं महत्वाचं आहे. सायली त्यांचं हे बोलणं ऐकत असते आणि तिला खूप वाईट वाटतं. तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि सायलीला म्हणतो चला, मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं आहे. सायली नको म्हणते, परंतु अर्जुन बळजबरीने तिला घेऊन येतो. त्याच्या अशा वागण्याने मात्र सायली चिडते. तिला खूप राग येतो. ती म्हणते तुम्हाला तुमचं सगळं महत्वाचं वाटतं का? मी खाली का उभी असेल असा प्रश्न नाही आला का तुमच्या मनात? अर्जुन म्हणतो परंतु त्या दोघी बोलत होत्या आणि मला तुम्हाला खूप महत्वाचं सांगायचं आहे. सायली म्हणते माझ्यासाठी वेगळं महत्वाचं असतं, परंतु तुम्ही समजून घेत नाही. अर्जुन म्हणतो परंतु मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. अर्जुन बोलतच असतो, परंतु सायली रागाने तिथून निघून जाते. अर्जुन थांबा म्हणतो परंतु सायली थांबत नाही. इकडे कल्पना पूर्णाईला खाऊ घालून गोळ्या देते. सायली सगळं पाहत असते आणि आनंदित होऊन तिथून निघून येते आणि रूम मध्ये आल्यावर पाहते तर अर्जुन फुगून बसलेला असतो. सायली अर्जुन जवळ येऊन म्हणते तुम्ही आता जेवायला बसणार आहात का? अर्जुन सायलीकडे पाहतो. सायली आपले कान धरून म्हणते चुकले मी, मला माफ करा. त्यावेळी मला पूर्णा आजीची जास्त काळजी वाटत होती, त्यामुळे मी अस्वस्थ झाले होते आणि मी सगळा राग तुमच्यावर काढला. आता सांगा काय बोलायचं होतं तुम्हाला? अर्जुन म्हणतो मी जोशीला सगळं विचारलेलं आहे. हे आम्हाला महत्वाची माहिती मिळाली आहे, ती म्हणायचे साक्षीचा कोणीही सावत्र भाऊ नाही. हे ऐकून सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते परंतु कोर्टात तर त्याची सगळी ओळखपत्र सुद्धा दाखल केली गेली होती. अर्जुन म्हणतो तो वेगळा माणूस आहे, अथर्व विचारे नावाचा माणूस आहे, परंतु त्याचा साक्षीशी काहीही संबंध नाही. जोशीला झेरॉक्सच्या दुकानातून अथर्व विचारे नावाच्या माणसाची आधार कार्ड कॉपी सापडली आणि हाच धागा पकडून जोशीने सगळा प्लॅन रचला. त्याच्या नावाने खोटे कागदपत्र तयार केले आणि यात महिपत आणि साक्षी सुद्धा सामील होते. सायली म्हणते म्हणजे याचा अर्थ अथर्व विचारे नावाच्या माणसाला ही माहीत सुद्धा नसेल की त्याची ओळखपत्रे चुकीच्या पद्धतीने वापरली गेली आहेत. अर्जुन म्हणतो अगदी बरोबर, आता फक्त तो अथर्व विचारे नावाचा माणूस सापडला पाहिजे. एकदा तो अथर्व विचारे भेटला, कोर्टात हे सिद्ध होईल की साक्षी शिखरे खोटं बोलत आहे. सायली म्हणते असंच झालं पाहिजे, साक्षीचा खोटेपणा आता तरी जगासमोर आला पाहिजे. अर्जुन म्हणतो एक सांगा, पूर्णा आजी का चिडली होती? सायली म्हणते मी आज चोरून सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होता, म्हणून मी ठरवलं की सगळं मी करते आणि सांगताना विमने केलं असं सांगायचं, परंतु कोणीही जेवले नाही. सगळे जेवण तसंच आहे. अर्जुन म्हणतो सगळे जेवण तसंच आहे, काहीतरी करायला पाहिजे. इकडे अर्जुनने काहीतरी विचार केलेला असतो. त्याने घरात काम करणारे लोकांना बोलावलेलं असतं. अर्जुन त्यांना बसवतो आणि आईला पूर्णा आजीला आवाज देतो. अर्जुन म्हणतो की आज तर माझ्या बायकोने स्वयंपाक केला आहे, त्यामुळे हे अन्न मी वाया कशाला घालवू, असं म्हणून तो सगळे डबे भरतो आणि पूर्णा आजीकडे देतो. पूर्णा आजी जेवणाने भरलेले डबे सगळ्यांना वाटते. ती लोक सगळे डबे घेऊन निघून जातात. नंतर दुसऱ्या दिवशी सायली पूजा करत असते. अर्जुन येतो आणि म्हणतो हे काय करत आहात तुम्ही? सायली म्हणते आज महाशिवरात्र आहे, आज महादेवाची पूजा करायची असते आणि आज निर्जला उपवास सुद्धा करायचा असतो, त्यामुळे मी आज अन्न आणि पाणी दोन्ही घेणार नाही. अर्जुन म्हणतो आधीच तुमचं वजन 1/2 किलो, त्यात तुम्ही पाणी सुद्धा घेणार नाही, हे तुम्हाला जमणार नाही. सायली म्हणते मनात श्रद्धा आणि भक्ती असली की काहीही जमतं. अर्जुन म्हणतो मग मी सुद्धा तुमच्या सोबत उपवास करणार. सायली म्हणते अजिबात नाही, तुमच्या शरीर जरी कमावलेलं असलं तरी मागच्या वेळेस केलेला उपवास आठवत आहे ना, तुम्ही चक्कर येऊन पडला होतात. अर्जुन म्हणतो मला आता चक्कर येणार नाही. सायली म्हणते तरीही नको, तुम्हाला ऑफिसची काम असतात, मी मस्तपैकी साबुदाणा खिचडी खा आणि मग ऑफिसला जा. आणि या भागाचा इथेच शेवट होतो. पुढे काय घडणार ते पाहूया नंतरच्या भागात. अर्जुन आणि सायली अथर्व विचारेला शोधू शकतील का, हे देखील पुढे आपल्याला समजेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.